गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक. आज आपल्या ट्रिपचा 10वा दिवस आहे आणि आज आपण तवांगवरून जाणार आहोत बोमडिलासाठी. तर आपण संध्याकाळी पोहोचणार आहोत. तर वाटेत आपले दोन साईट्स आहेत आज. एक म्हणजे नुरंग फॉल्स आणि एक सेला टनेल. जे आपण येताना सेला पासवरून आलो, डोंगरावरून झालो, तर ते न येता सेला टनेलवरनं आपण मधून जाणार आहोत. खूप सुंदर आहे, नवीनच बांधलेलं आहे. तिथे गेलं मी तुम्हाला बाकी तिथली तो सगळा व्ह्यू दाखवतो. होपफुली आम्हाला तिथं बर्फ मिळेल. मागच्या सगळ्या ग्रुपला ते बर्फ मिळाला आहे, ह्याला पण मिळेल असं वाटतंय. लेट्स सी. मित्रांनो, आपण आलो तो आहे नुरंग फॉल्स. खूप मोठा आहे आणि हे इथे वीज निर्मिती केंद्र आहे. सकाळी आम्ही जेव्हा तवांगला होतो तेव्हा 6 डिग्री होतं आणि आता डायरेक्ट डबल 12 डिग्री झालं आहे. परत 2 तासाने तेवढंच खाली येईल आणि बोंबडिलेला परत आम्हाला स्वेटर घालायची पाहिजे. आता आम्ही विदाउट स्वेटर असं झालो आहे आणि साधं बघू, खूप छान ग्रीनरी आहे. खाली जायला अशा स्टेप्स आहेत, सोप्या स्टेप्स आहेत. काही ठिकाणीच फक्त थोडं अवघड आहे, पण त्याच्यामुळे काम चालू आहे, त्यामुळे होऊन जाईल काही वर्षात, एखाद्या वर्षात होऊन जाईल. पाऊस पडतो त्यामुळे थोडं काम त्यांचं थांबतं. हा रस्ता जो वरनं येतो, पण मोठ्या गाड्या येत नाहीत. बाकी पुढे सगळे सहप्रवासी तिकडनं येत आहेत. मित्रांनो, खाली पोचलो आहे. इथे अंगावर तुषार उडत आहेत. मी तुम्हाला त्याचा पाण्याचा फ्लो दाखवतो, मी तुम्हाला अंदाज येईल किती जोरात पाणी पडतं आहे. हा पहा, आणि हा असाच नेहमी कोसळत असतो. हा आहे जंग फॉल्स, नुरंग फॉल्स आपण जे म्हटलं ते. खूप छान आहे, खूप मोठा आहे. आणि तिथपासून तो जो पडत आला आहे तो खालपर्यंत झाला आहे आणि ते खाली पुढे या नदीला इथे खाली भेटला. मित्रांनो, हा खूप मोठा आहे, तुम्ही अंदाज लावू शकता. आणि मी ती जागा सेफ आहे, एकदम काही प्रॉब्लेम नाही. त्याचा फ्लो सगळा तिकडून आहे. तुषार इथपर्यंत होत आहे. फॉल्सला जाण्यासाठी छान असा एक साको बनवलाय. हे वीज निर्मिती केंद्र आहे आणि तो तिकडे नुरंग फॉल्स. मित्रांनो, आपण आता सेला पासला ब्रेक घेतलाय आणि आपण सेला टनेलमधनं चिलो येणार होतो आज, पण आपण सेला टनेलवरनं आलेलो नाही आहे, कारण का रॉक स्लायडिंग झाल्यामुळे टनेल बंद आहे. सो आपण सेला पासवरनं जसे गेलो तसेच रिटर्न आलोय. आणि आपण इथं आहोत बैसाई कॅम्पला ब्रेक घेतलाय टॉयलेटचा. आणि थंडी आहे इथे, मगाशी थोडी वाढली आहे. मगाशी 10 होती, आता 8 वगैरे आहे. मित्रांनो, आम्ही आलो बोमडिलाला आणि हॉटेलसमोर असा एंट्रन्स आहे. त्या एंट्रन्समधून आल्यावर सुंदर अशी मॉनेस्ट्री दिसते समोर, बघू शकता. ही आहे बोमडिलाची मॉनेस्ट्री. नाव आहे तरी पण ते हे आपल्याला उच्चारापर्यंत जमत नाही. आम्ही आता बोमडिला बाहेर पडलोय. थंडीन फाटलेली आहे, जॅकेट घातलेली आहेत. मी बदललोय, याने तेच घातलंय. आणि काही सहप्रवासी म्हणजे मार्केटमध्ये उतरलेत. बघूया तर कोण कोण भेटतात. त्याआधी आपण आता आधी मोमोज खायला जाणार आहोत. सिक्कीम रेस्टॉरंट. मित्रांनो, आपले मोमोज आलेत. हा खाणार नाहीये, कारण का हा नॉनव्हेज खाणार माणूस आहे आणि हे ते व्हेज आहेत. मित्रांनो, आता इथे वाजलेत 6:30 आणि पूर्ण काळोख पडलाय.
9 पर्यंत इथलं मार्केट पण बंद होईल होता. आम्ही आता परत मार्केट फिरून हॉटेलला चाललोय. आणि चार्जर आम्हाला आज मिळालेलं नाहीये. काल जळलाय माझा चार्जर. काल मी सांगायचं राहिलो, काल माझा चार्जर प्लगला तसाच जळला आणि तो नवीन शोधतो, तो मिळाला नाही. पण ह्याच्याकडे चार्जर होता त्यामुळे काम झालं माझं. आणि तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नवीन नवीन ट्रिपला येण्यासाठी अमृता ट्रॅव्हल्सशी संपर्क करा. त्यांचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. थँक्यू.